शासकीय दुग्ध संकलन केंद्राच्या जागेवर अतिक्रमण, चौकशी व कारवाईची मागणी. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स. कारंजा लाड येथील शासकीय दुग्ध संकलन केंद्राच्या जागेवर अतिक्रमण करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, वृक्षतोड तसेच गौण खनिज चोरी होत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे करण्यात आली आहे. संतोष लाकुलकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागपूर औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या शासकीय दुग्ध संकलन केंद्राची जागा ही शासनाच्या मालकीची असून त्या ठिकाणी काही अतिक्रमणधारकांकडून अनधिकृतरित्या जनावरे बांधणे, चारणे व विविध प्रकारचे अतिक्रमण केले जात आहे. यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की दुग्ध डेअरीच्या आवारातील झाडांची विनापरवानगी तोड करण्यात आली असून सार्वजनिक नाल्यांवर अतिक्रमण करून त्यांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच शासकीय जागेतील मुरुम व माती यांचे जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून बाहेर नाली बुजवली व काही लोखंडे साहित्य चोरीला गेले, ग्रिल पाईप शिळा आरोप करण्यात आला आहे. हे कृत्य महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज नियमांचे उल्लंघन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या पुलाचे नुकसान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात संबंधित शासकीय कर्मचारी, अधिकारी व अतिक्रमणधारकांची कसून चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनासोबत वृक्षतोड, नाल्यांचे नुकसान व अतिक्रमण झालेल्या जागांचे छायाचित्र पुरावेही जोडण्यात आले आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हेडलाईन: कारंजा येथील शासकीय दुग्ध संकलन केंद्राच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी. उपशीर्षक: वृक्षतोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व गौण खनिज चोरीच्या आरोपांमुळे प्रशासनाचे लक्ष वेधले. महाभारत न्यूज कारंजा लाड. मुख्य संपादक रिजवान खान, उपाध्यक्ष नदीम खान, एडिटर यासिर खान.